नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी करावयाचे व्रत। हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि पुढच्या 7 जन्मी तोच पती मिळतो। हे आपण सर्वजण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत किंवा अशी पद्धत पूर्वीपासूनच आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे। वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात। म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमा कधी आहे, तारीख, वार आणि पौर्णिमा तिथीची सुरुवात व समाप्ती, त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा, तसेच वटपौर्णिमेचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनी स्त्रियांसाठी असतो। महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अतिशय खास असतो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत हे पाळले जाते। यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जून 2024 रोजी साजरी केला जाणार आहे। आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त म्हणजेच पौर्णिमेची सुरुवात सकाळी 7:31 होणार आहे ते शनिवारी सकाळी 6:37 ती असेल। म्हणजेच पौर्णिमा तिथीची सुरुवात 21 तारखेला शुक्रवारी सकाळी 7:31 होणार आहे ते शनिवारी म्हणजेच 22 तारखेला सकाळी 6:37 पौर्णिमा तिथीही असेल। या काळात तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजाही करू शकता। तसेच देशाच्या इतर भागांमध्ये वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येलाही केले जाते। पण पंचांगानुसार महाराष्ट्रात 21 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो। पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसांचे व्रत करत असत, मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून म्हणजेच खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते। 3 रात्री हे व्रत करावे असे सांगितले गेलेले आहे। 3 दिवस उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास हा करावा। या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मग मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं बाळे, संसाराचा विस्तार होऊ दे, घरात भरभराटी येऊ दे असे वटवृक्षाला साकडे घालतात। सनातन धर्मामध्ये अनेक वैवाहिक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत हे पाळतात। या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी महिला दिवसभर निर्जला उपवास करताना आढळतात आणि मग वडाची पूजा करून 7 जन्मासाठी सद्गुणी पती मिळावा अशी मनोभावे इच्छा व्यक्त करतात। काही ठिकाणी वटपौर्णिमेला दिवसभर उपवास हा केला जातो, पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास हा केला जातो आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो। आमच्याकडेही अशीच पद्धत आहे। तुमच्याकडे ज्याप्रमाणे उपवास केला जात असेल तसा तुम्ही तो करावा। असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। ज्या पद्धतीने सावित्रीने तिचा पती सत्यवान यमराजाकडून परत मिळवला, त्याप्रमाणे हे व्रत पाळणाऱ्या स्त्रिया सौभाग्यवती व सुखी जीवन हे प्राप्त करतात। असे हे वटसावित्रीचे व्रत महिला अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करताना आढळतात। वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रूप मानलं जातं, कारण देवी सावित्रीने तपश्चर्या करून पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले। असे मानले जाते की वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत हे ठेवत असतात। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी या दूर होतात। वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचे सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले। याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी या दूर होताना आपल्याला दिसतात।
वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्म आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. याला सावित्रीचे रूप मानलं गेलेलं आहे. त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मनाची सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला दिसतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते. या दिवसापासून वटवृक्षाची पूजा ही केली जाऊ लागली. थोडक्यात सांगायचे झाले तर वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची मनोभावे पूजा करताना दिसतात. त्याचप्रमाणे एकमेकांना वाणही देतात. सावित्रीची कथा ऐकतात. पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत आचरण हे केले जाते. वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. असे हे वटसावित्रीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्या या दूर होतात. हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे. या व्रतामुळे पती पत्नीतील प्रेमळ नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचे व्रताविषयी आपण माहितीही पाहिलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.